तर उद्धव ठाकरेंची देखील थोड्या वेळापूर्वीची ही प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे। सध्या रवींद्र वायकर हे शिवसेनेच्या पक्षप्रवेशासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर अर्थातच वर्षा निवासस्थानी दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे। आणि याच ठिकाणाहून ज्योत्स्ना गंगणे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडलेले आहेत। ज्योत्स्ना, रवींद्र वायकर सध्या वर्षा बंगल्यामध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि यावेळेस मोठं शक्ती प्रदर्शन देखील करताना ते दिसतायत। थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये त्यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होणार आहे। या संदर्भातले आताचे ताजे अपडेट नेमके काय मिळतात? अगदी बरोबर आहे। सध्या आपण वर्षा निवासस्थानाच्या अगदी गेटवरती आहोत आणि वर्षा निवासस्थानी जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये रवींद्र वायकर जे ठाकरे गटाचे आमदार आहेत, मातोश्रीचे निकटवर्ती होते, त्या रवींद्र वायकर यांना जे आहेत समर्थन करण्यासाठी त्यांच्या सपोर्टमध्ये जे आहेत ते मोठ्या संख्येनं शिवसैनिक जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आणि आपण बघतोय की अक्षरशः वर्षा बंगल्याच्या बाहेर हे रांगेमध्ये रवींद्र वायकर यांच्या समर्थनार्थ त्यांचे कार्यकर्ते जे आहेत ते वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत। 15 जून 2023 रोजी जे आहे ते रवींद्र वायकर यांच्या विरोधात मुंबई महानगरपालिकेने पहिल्यांदा याचिका दाखल केली होती। त्यांच्या विरोधात आरोप केले होते की भूखंड घोटाळा जो आहे असा त्यांच्यावरती आरोप होता। आणि या आरोपानंतर साधारण 1 वर्ष पण नाही झालं, 15 जून 2023 रोजी हे गुन्हा दाखल झाला होता। आणि त्यानंतर आपण बघतोय वर्ष संपायच्या आतच रवींद्र वायकर जे आहेत ते आता शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत। आणि या प्रवेश प्रक्रियेमध्ये रवींद्र वायकर यांच्याकडनं जोरदार शक्ती प्रदर्शन जे आहे ते करण्यात येते। मोठ्या संख्येनं महिला, तरुण वर्ग जे आहेत जे रवींद्र वायकर यांच्या मतदारसंघातले जे आहेत ते वर्षा निवासस्थानी सध्या येत आहेत आणि मोठं शक्ती प्रदर्शन करत रवींद्र वायकर जे आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। पण आपण जर बघायला गेलं तर रवींद्र वायकर हे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतील अशी खात्रीलायक सूत्रांकडनं माहिती जी आहे ती वारंवार मिळत होती। त्याचं महत्त्वाचं कारण असं होतं कारण रवींद्र वायकर यांच्यावरती जेव्हा ईडीने कारवाई करायला सुरुवात केली, त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं, त्यावेळेस नंतर रवींद्र वायकर जे आहेत ते ठाकरे गटासाठी जेवढे काही आंदोलन वगैरे व्हायचे तर त्याच्या ज्योत्स्ना, मोठ्या संख्येनं वायकरांचे कार्यकर्ते देखील वर्षा बंगल्याच्या बाहेर जमलेले आहेत। कार्यकर्त्यांच्या नेमक्या भावना काय, त्यांच्याशी संवाद आपल्याला साधता येईल? चलो चलो हम लोग भी चलते हैं, सबको ले चलो, आ जाओ। लालू लास्ट तक सब लेडीज लोग को करवा गया। ज्योत्स्ना, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? मोठ्या संख्येनं वायकरांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्या कार्यकर्त्यांच्या भावना नेमक्या काय आहेत? अगदीच आपण बघूया की या ठिकाणी रवींद्र वायकर यांचे कार्यकर्ते जे आहेत, तुम्ही कुठून आलेला आहात आणि काय सांगाल की समर्थन द्यायला आले आहात रवींद्र वायकर यांना? काय सांगाल, कुठून आले? बोल। आपण बघतो की या ठिकाणी तरुण वर्ग जो आहे मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत, वारंवार प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करतो आहेत। कुठून आलेला आहात तुम्ही आणि नेमकं कसं वाटतं आज रवींद्र वायकर शिंदे गटात प्रवेश करतात? आज आमच्या पक्षात शिंदे साहेबांना सपोर्ट करायला रवींद्र वायकर साहेब आलेत आणि ते आमच्या पक्षामध्ये एंट्री करतात, त्यासाठी आम्हाला एकदम खुश आहे आणि अभिमानी आहे आम्ही की तुम्ही रवींद्र वायकरांचे समर्थक आहात की शिंदेच्या शिवसेनेचे समर्थक आहात? आधी कुठे समर्थाचे समर्थक आहे आम्ही। आमचे जे नगरसेवक आहे स्थानिक कमलेश रायजी हे आम्हाला आज इकडे घेऊन आलेत त्यांच्या समर्थनासाठी। आम्ही त्यांना फुल सपोर्ट करू। आमचे जेवढे युथ आहेत जे आम्ही लोक आलेत अंधेरीवरून त्यांना हमेशा सपोर्ट करू ही आमची हे। रवींद्र वायकरांवरती ज्यावेळेस ईडीची कारवाई चालू होती त्यावेळेस तुमचं मत काय होतं त्यांच्याविषयी? त्यांच्यावर आता ईडीची कारवाई चालू त्यावरती आम्ही काय बोलू शकत नाही, त्यात आम्हाला एवढं काय नॉलेज नाही त्या गोष्टीबद्दलचं, आम्ही काय सांगू शकत नाही तुम्हाला त्या गोष्टीबद्दलचं, असं आहे। आपण बघतोय की या ठिकाणी जे आहेत ते कार्यकर्ते जमलेले आहेत। मात्र प्रश्न असा उरतोय की ज्यावेळेस रवींद्र वायकर यांच्यावरती ज्या ईडीचं चौकशी सत्र चालू होतं त्यावेळेस रवींद्र वायकर यांच्यासोबत इथे उपस्थित असलेले नेमके किती कार्यकर्ते त्यांच्या सोबत होते हा सुद्धा या ठिकाणी एक सवाल उपस्थित होतोय। मात्र सध्याची स्थिती जर बघायला गेलं, ईडीची चौकशी सुरू असताना रवींद्र वायकर यांच्यासोबत जास्त कार्यकर्ते नव्हते। मात्र आज जेव्हा ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटामध्ये प्रवेश करतायत त्यावेळेस मात्र वर्षा निवासस्थानीच्या गेटवरती अक्षरशः उभं राहायला या ठिकाणी जागा नाहीत। आपण स्वतः सुद्धा या ठिकाणी मोठ्या अडचणीमध्ये आहोत आणि अनेक कार्यकर्त्यांशी आपण बोलण्याचा प्रयत्न केला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।